मुंबईमध्ये मागच्या 9 तासात मुसळधार पाऊस, शहरासह उपनगरात बरसला पाऊस। विक्रोळीमध्ये 9 तासात सर्वाधिक 258.5 मिलीमीटर पावसाची नोंद, तर सांताक्रूजमध्ये 232.5 मिलीमीटर पाऊस। हवामान खात्याकडून मुंबईसह रायगडला आज पावसाचा रेड अलर्ट। पुढील 3 तासात पालघर, रायगड, रत्नागिरी, ठाणे या जिल्ह्यांमध्ये बहुतेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता। नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन। बेस्ट निवडणूक प्रतिष्ठेची नसून कामगारांच्या हिताची। बेस्ट कामगारांना राज ठाकरेंची गरज कधी लागली नाही, प्रवीण दरेकरांची टीका। ठाकरे ब्रँड आम्ही निवडणुकीमध्ये बंद करणार, फक्त स्वदेशी माल चालणार। बेस्ट निवडणुकीमध्ये ठाकरेंच्या युतीवर प्रसाद लाड यांची टीका। एकनाथ शिंदे लॉटरी लागल्यानं मुख्यमंत्री, परंतु कमावलेलं टिकवता आलं पाहिजे, मंत्री गणेश नाईक यांचा खोचक टोला। जरांगेंना कोण अडवतंय, त्यांना हवं तिथे कायद्याच्या मार्गाने आंदोलन करा, मात्र ओबीसी समाजात शिरकाव करण्याचा प्रयत्न केल्यास गप्प बसणार नाही, भुजबळांचा इशारा। लोकशाही आणि कायदा भुजबळांनी आम्हाला शिकवू नये, जरांगेंचा भुजबळांवर हल्लाबोल। समाजात तेढ निर्माण करण्याचं काम भुजबळांनी केलं, जरांगेंचा आरोप। संजय राऊत बोलतात, त्याच्या विरुद्ध घडतं, सर्वच महानगरपालिकेवरती महायुतीची सत्ता येणार, मंत्री भरत गोगावले यांचं वक्तव्य। सुप्रिया सुळे यांनी सुरू केलेली मतदारांच्या आकडेवारीची पडताळणी। सुप्रिया सुळे यांच्याकडून बारामती मतदारसंघात सर्वे, किती मतदार वाढले आणि किती कमी झाले याची पडताळणी करणार। धाराशिवमध्ये पवनचक्कीच्या वादावरून दोनही शिवसेनेमध्ये राडा, शिंदेच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची खासदार ओमराजे निंबाळकरांसोबत बाचाबाची। सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र। धनंजय मुंडे यांना सातपुडा बंगला सोडण्याचे आदेश देण्यासह दंडाची रक्कम वसूल करण्याची पत्रामध्ये मागणी। मागच्या वर्षी मी जलसंपदा मंत्री होतो, यंदाही आहे, मागील वेळी कुंभमंत्री देखील मीच होतो, आताही मीच आहे, फक्त पालकमंत्री डिक्लेअर व्हायचंय, गिरीश महाजन यांची मिश्किल टिप्पणी। इम्तियाज जलील यांनी हिंदूंच्या भावना दुखावल्या, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, भाजप आमदार संजय केणेकर यांची मागणी। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची फेरपडताळणी सुरू झाली असली तरीही पात्र लाभार्थ्यांवर अन्याय होणार नाही, मंत्री अदिती तटकरे यांचं वक्तव्य। अवैध वाळू उत्खनन करणाऱ्या वाळू माफियांचे हात कापले पाहिजे, सिंधुदुर्गात पालकमंत्री नितेश राणेंचा वाळू माफियांना इशारा। आमदार अब्दुल सत्तार यांच्या विरोधात सिल्लोड पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल, सत्तारांनी शासकीय निधीचा गैरवापर केल्याचा आरोप। खासदार बजरंग सोनवणे केज येथील तहसीलदारांवर भडकले, आवादा कंपनीचे पैसे तुम्ही घेताय आणि तुम्हीच पत्र देता, नागरिकांसमोरच सोनवणे यांनी तहसीलदारांना सुनावलं। बीडीडी चाळ, मुंबई पोलीस आणि डबेवाल्यांनंतर आता बेस्ट कामगारांना सुद्धा मिळणार मुंबईमध्ये घर। बेस्टच्या 22,000 कामगारांना 500 चौरस फुटांचं घर मिळणार, स्वातंत्र्यदिनी प्रसाद लाड यांची मोठी घोषणा। समृद्धी टोल व इलेक्ट्रिक वाहनांवर टोल घेत असल्याचा आरोप, एका व्यक्तीकडून याबाबतचा व्हिडिओ शेअर, टोलवाले दादागिरी करत असल्याचाही आरोप। नांदेड दौऱ्यावर मनोज जरांगे पाटील अस्वस्थ, नांदेडच्या शासकीय विश्राम घरामध्ये डॉक्टरांकडून तपासणी, जरांगे पाटील यांच्या पोटात त्रास होत असल्याची माहिती समोर। नांदेडमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या बैठकीमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ, असंख्य नागरिकांचे पाकिट चोरट्यांनी पळवले, चोरी करताना एक चोरटा नागरिकांच्या लागला हाती, चोरटा पोलिसांच्या ताब्यात। कोल्हापूरच्या सर्किट बेंचच्या नूतनीकरणाचं काम अंतिम टप्प्यात, 17 ऑगस्टच्या देशाला सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते होणार उद्घाटन। कोल्हापूरमधील शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतात फडकवला झेंडा, शक्तीपीठ नको म्हणत शेतामध्ये झेंडा फडकवत अनोखं आंदोलन केलं। सांगलीच्या बुधगाव येथे शेतकऱ्यांचं शेतामध्ये ध्वजारोहण, शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी केलं हे ध्वजारोहण। ध्वजारोहण करत कोणत्याही परिस्थितीमध्ये जमीन न देण्याचा शेतकऱ्यांचा निर्धार। परभणीमध्ये शक्तीपीठ महामार्ग संघर्ष समितीच्या वतीनं शेतामध्ये ध्वजारोहण करून महामार्गाला विरोध, कोणत्याही परिस्थितीमध्ये महामार्ग होऊ देणार नसल्याची शेतकऱ्यांची भूमिका।
शेतकऱ्यांच्या भावना समजून घेऊन सरकारनं शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा. काँग्रेसचे नेते आमदार अमित देशमुख यांची मागणी. काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांच्या बाजूने उभा असल्याचं केलं वक्तव्य. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 21 ऑगस्टला दिल्लीला जाण्याची शक्यता. सोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार देखील सोबत असण्याची शक्यता. सलग सुट्ट्यांमुळे महाबळेश्वर पर्यटकांनी बहरलं. लिंगमळा धबधब्यासह वेण्णालेक, ऑथर सीट पॉइंट यासह विविध पॉइंटवर पर्यटकांची रेलचेल. रत्नागिरीच्या लांजा तालुक्यातील वाडीलिंबू वाघरट ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये दारूबंदीचा ऐतिहासिक प्रस्ताव मंजूर. स्वातंत्र्यदिनी गावातील 308 महिलांच्या उपस्थितीत सर्वानुमते प्रस्ताव मंजूर. येत्या महिन्याभरात लातूरच्या जिल्हा रुग्णालयाच्या कामाचं भूमिपूजन करू. पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचं आश्वासन. अमरावतीमधील चिखलदरात काटकुंभ गावातील रस्त्यांची दुरावस्था. लोकवर्गणीतून खड्डे बुजवत ग्रामस्थांचं अनोखं आंदोलन. अनेकदा मागणी करूनही रस्ता दुरुस्त होत नसल्यानं ग्रामस्थ आक्रमक. वाशिमच्या लाडेगावमध्ये ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे स्वातंत्र्यदिनी विद्यार्थ्यांना काढावी लागली चिखलातून वाट. प्रशासनाला वारंवार निवेदन देऊन सुद्धा रस्ता न केल्यानं गावकऱ्यांकडून नाराजी व्यक्त. यवतमाळच्या हरदडा ते पुसद मार्गावरची जो रस्ता उखडला, रस्ता दुरुस्तीसाठी आझाद समाज पक्षाच्या वतीनं हातामध्ये तिरंगा घेत चक्काजाम आंदोलन. रस्ता दुरुस्तीच्या आश्वासनानंतर आंदोलन अखेर मागे. अकोल्यातील डाबके रोडच्या निर्मल स्वीटमार्टमधील अंजीर बर्फीमध्ये निघाल्या अळ्या. अळ्या असलेली बर्फी खाल्ल्यानं चिमुकल्याला विषबाधा. मुंबईच्या पवेतील IIT फुलेनगर येथे घराची भिंत कोसळली. घटनेमध्ये घरात शेजारून जाणारा रहिवासी गंभीर जखमी. घटनास्थळी बचाव कार्य सध्या सुरू. धाराशिवच्या परंडा तालुक्यात नदीला पूर आल्यानं अनेक गावांचा संपर्क सुटला. उल्फा नदीला पूर आल्यानं जनजीवन विस्कळीत. हिंगोलीच्या कहाकर ताकतोडा परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस. पावसामुळे शेती पिकाचं प्रचंड नुकसान. हातातोंडाशी आलेला घास निसर्गानं हिरवल्यानं शेतकरी चिंतेत. वाशिमच्या मोठे गावात मुसळधार पाऊस. पावसामुळे नदीला पूर आल्यानं अनेक जनावरं नदीच्या दुसऱ्या बाजूला अडकली. पुरामध्ये अडकलेल्या जनावरांची गावकऱ्यांनी केली सुटका. अमरावतीच्या मध्यान गावात पावसाचा हाकार. मुसळधार पावसामुळे अनेक घरांमध्ये शिरलं पाणी. जीवनावश्यक वस्तूंचं यामुळे मोठं नुकसान. लातूरच्या औराद शहाजानी परिसरात मुसळधार पाऊस. पावसामुळे औराद शहाजानी वांजरखेडा मार्गावर वाहतूक ठप्प. मांजरा तिरणा संगम स्थळी पाणी पातळी वाढली. सोयाबीन, मूग, ऊस पिकं पाण्याखाली. मनमाड शहर परिसरात मुसळधार पाऊस. रस्ते जलमय. सखल भागांमध्ये साचलं पाणी. जनजीवन विस्कळीत. पर्यटकांची पंढरी समजल्या जाणाऱ्या भुशी धरणावर तुफान गर्दी. स्थानिक व्यावसायिकांसाठी ही गर्दी म्हणजेच गर्दी असल्यानं व्यावसायिकांमध्ये आनंद. नाशिकच्या नांदगावात जोरदार पाऊस. पावसामुळे रेल्वे अंडरपास मध्ये साचलं पावसाचं पाणी. वाहनं काढताना वाहन चालकांना करावी लागतेय कसरत. नांदेडच्या नर्मदाबादमध्ये शेतामध्ये शिरलं पाणी. पिकांचं प्रचंड नुकसान. शेताचं नुकसान दाखवतानाचा शेतकऱ्याचा व्हिडिओ व्हायरल. अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यात पावसाचा हाकार. सलग पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत. चांदूर बाजार ते सोनेरी मार्गावरील पुलावर पाणी. नंदुरबार जिल्ह्यात दुबार पेरणीचं संकट येणार नाही. 2 दिवसात पाऊस येईल. माणिकराव कोकाटे यांची प्रतिक्रिया. दुबार पेरणीची वेळ आल्यास कृषी विभाग सज्ज. माजी कृषी मंत्री कोकाटे यांचं आश्वासन. पालघर जवळच्या समुद्रात मच्छीमार बोटीला मालवाहू जहाजाची धडक. मालवाहू जहाजाच्या धडकेत मच्छीमार बोटीतील 4 खलाशी बाहेर पडले. जवळच मासेमारी करत असलेल्या बोटीमुळे वाचला 15 खलाशांचा जीव. जालन्याच्या परतूर तालुक्यातील अकोली गावात मनरेगाच्या कामांची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी तिघांचा आत्मदहनाचा प्रयत्न. पोलिसांनी तिघांना घेतलं ताब्यात. बुलढाण्याच्या मेहकर तालुक्यातील आंध्रुड येथील भारतीय सैन्य दलात काम करत असलेल्या सैनिकाच्या आईचा आत्मदहनाचा प्रयत्न. ग्रामपंचायत सदस्यानं पदाचा दुरुपयोग करून अतिक्रमण काढल्याचा आरोप. संभाजीनगरच्या खिरडीमध्ये अल्पवयीन मुलीची आत्महत्या. खेळत असताना मित्रमैत्रिणीशी वाद झाल्यानं गळफास घेत केली आत्महत्या.
पूनम पवार असं आत्महत्या करणाऱ्या मुलीचं नाव. सोलापूरमध्ये शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत महिलेचा दुर्दैवी मृत्यू. घरातील एसीचा स्फोट झाल्यामुळे शॉर्ट सर्किट झाल्याची प्राथमिक माहिती. आगीत 40 वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू. पिंपरी चिंचवडमध्ये ड्रेनेज लाईनमध्ये उतरलेल्या 3 कामगारांचा मृत्यू. कामगार केबल टाकण्यासाठी ड्रेनेज लाईनमध्ये उतरलेले होते. 3ही कामगार BSNLचे कर्मचारी. बुलढाण्यातील खामगाव अकोला रोडवर MPSCची तयारी करणाऱ्या युवकावर ऍसिड हल्ला. शेगाव दर्शनावरून वापस येताना रस्त्यावर अडवून चोरट्यांचा हल्ला. युवकावर अकोल्यात उपचार सुरू. मणिपूरमध्ये वेगवेगळ्या ठिकाणावरून 7 दहशतवाद्यांसह 9 जणांना अटक. मणिपूर पोलीस आणि आसाम रायफल्सच्या संयुक्त पथकानं इम्फाळ पूर्व, काकचिंग, कांगपोकपी आणि तैगोमपाल या जिल्ह्यांमध्ये केलेल्या वेगवेगळ्या कारवाईमध्ये 7 दहशतवाद्यांसह 9 जणांना केली अटक. गाझियाबादच्या लोणी परिसरात 2 दुचाकींची समोरासमोर धडक. अपघातात 2 जणांचा मृत्यू, 1 जण गंभीर जखमी. दिल्ली देहरादून एक्सप्रेसवेवरील पाबी सादकपूर गावाजवळ हा अपघात. भाजप सत्तेमध्ये राहण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो. बिहार निवडणुकीमध्ये अनेक अनियमितता असल्याचा मल्लिकार्जुन खरगे यांचा आरोप. पंतप्रधान मोदींच्या भाषणावर राहुल गांधी यांची टीका. गेल्या वर्षी 1 लाख कोटी ते 1 कोटी इंटर्नशिपचं आश्वासन. यावर्षी पुन्हा 1 लाख कोटी रुपयांची नोकरी योजना. नक्की खरं काय? राहुल गांधींचा सवाल. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत पाकिस्तानवरील संभाव्य युद्ध थांबवल्याचा पुन्हा एकदा दावा. या संघर्षात 6 ते 7 लढाऊ विमानं पाडली गेली होती आणि 2ही अण्वस्त्रांसाठी सज्ज होते, ट्रम्प यांचा दावा. अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसंट यांची भारताला धमकी. ट्रम्प आणि पुतिन यांच्या बैठकीमध्ये युक्रेन युद्धाबाबतच्या चर्चेला यश आलं नाही तर भारतावर 50% आयात कर लादले जातील, अमेरिकेचा इशारा. पाकिस्तानच्या कराचीमध्ये उत्साहाच्या भरात झालेल्या हवाई गोळीबारात एका 8 वर्षीय मुलीसह 3 जणांचा दुर्दैवी मृत्यू तर 60हून अधिक नागरिक जखमी. भारताचा रायसिंग स्टार कोण याबाबत रवी शास्त्री यांच्याकडून मोठा खुलासा. शास्त्रींनी भारताचा कसोटी संघाचा कर्णधार शुभमन गिलचं घेतलं नाव. युवराज सिंगनं युवा कर्णधार शुभमन गिलच्या इंग्लंड दौऱ्यातील कामगिरीचं केलं कौतुक. गिलनं कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारून 4 शतकं झळकावली. हे अविश्वसनीय असल्याचं त्यानं मत केलं व्यक्त. माजी क्रिकेटपटू युवराज सिंगच्या बहिणीची टीम इंडियात निवड. आशिया पॅसिफिक पॅडल कपमध्ये होणार ती सहभागी. या महिन्यात मलेशियाला जाणार. 2011 वन डे वर्ल्ड कप पूर्वीच निवृत्त होणार होतो, पण सचिन तेंडुलकरनं रोखलं. माजी फलंदाज सलामीवीर वीरेंद्रसिंग सेहवाग याचा गौप्यस्फोट. फलंदाज श्रेयस अय्यरला आशिया चषक स्पर्धेसाठीच्या भारताच्या संघात संधी मिळण्याची शक्यता फार कमी. तिलक वर्मा आणि कर्णधार सूर्यकुमार यादवमुळे अय्यरची संघात निवड होणं कठीण. अर्जेंटिनाचा जगप्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनेल मेसीच्या भारत दौऱ्याला अखेर अंतिम मंजुरी.